पहिला प्रश्न की सध्या तापमान कसं असेल, तर हवामान विभागाने 1 एप्रिलला जे प्रेस रिलीज केलं, कॉन्फरन्स केली, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की येणारा एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने जे उन्हाळ्याचे सर्वसाधारणतः संपूर्ण देशामध्ये असतात, तर इथे सरासरीपेक्षा तापमान जास्त असण्याची, दिवसाचं तापमान ते जास्त असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रात्रीचंही तापमान जास्त असण्याची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे. राज्यामध्ये पण सर्वसाधारणतः तीच स्थिती असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आपण प्रश्न विचारलात की दुसरा प्रश्न की हे काय, तर एक तर आहे की हे सीझनल आहे, म्हणजे आपण सर्वसाधारणतः मार्च, एप्रिल, मे हे आपले उन्हाळ्याचे महिने आहेत, तर त्याप्रमाणे अशा प्रकारचा उन्हाळा असतो. त्याचबरोबर जे काही क्लायमेट ड्रायव्हर्स ज्याला आपण म्हणतो, दूरस्थ जे भाग आहेत, म्हणजे जसं अल्निनो आहे, तर त्याचा पण प्रभाव राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये किंवा जगामध्ये त्याचा पण तापमान वाढीवरती त्याचा परिणाम असतो आणि त्याच्यामुळे पण काही ठिकाणी अशा प्रकारचं चढीचं तापमान दिसू शकतो. जे आपण म्हटलं की राज्यामध्ये कुठे कुठे अशा प्रकारची सर्वसाधारणतः आपल्याला वाढलेलं तापमान दिसेल, तर हे जे तापमान वाढीचे जे दिवस आहेत, ज्याला आपण सर्वसाधारणतः हीट वेव्ह म्हणूया किंवा उष्ण लहरी म्हणूया, तर जे पूर्वानुमान दिलं आहे एप्रिल महिन्यामध्ये आणि एप्रिल, मे आणि जूनचं जे पूर्वानुमान आहे, त्याच्यात सर्वसाधारणतः प्रभावित भाग जो असेल तो सर्वसाधारणतः मध्य महाराष्ट्र आणि त्याच्या संलग्न असलेला मराठवाडा हे जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला जास्त त्याचा प्रभाव दिसेल. काही ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसापासून आपण बघतोय विदर्भामध्ये पण बऱ्याच ठिकाणी 42-43 डिग्री तापमानाची नोंद गेल्या 2 दिवसामध्ये होते. पुण्यामध्ये आणि बाकीच्या जिल्ह्या मध्य महाराष्ट्रामध्ये पण होते. पण हीट वेव्हसाठी जी क्रायटेरिया असते की सर्वसाधारणतः सरासरीपेक्षा 4.5 डिग्री वर तापमान गेलं पाहिजे, ते अजूनपर्यंत राज्यामध्ये कुठे गेलं नाही तशा प्रकारे. त्यामुळे हीट वेव्ह हवामान विभागाने डिक्लेअर केलेली नाही आहे त्यांच्या रोजच्या पूर्वानुमानामध्ये. पण एक सावधानता बाळगणं गरजेचं आहे. जेव्हा तापमान सर्वसाधारणतः 39-40 डिग्रीच्या वर जातं त्यावेळी मला असं वाटतं की सर्वांनीच सावधानता बाळगण्याची गरज आहे आणि तशा प्रकारे मग त्यांनी काय करावं आणि काय करू नये या 2 गोष्टी आहेत. रात्रीचं तापमान जास्त असेल त्यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावरती पण होऊ शकतो. वयोवृद्धांना त्याचा त्रास होऊ शकतो, लहान मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. ज्यांना काही क्रॉनिक आजार आहेत तर त्यांना पण तशा प्रकारच्या वाढलेल्या तापमानाचा त्रास होऊ शकतो. कृषी आहे, ऊर्जा विभाग म्हणजे याला आपण पॉवर सेक्टर म्हणतो, त्याच्यावरती पण अशा प्रकारे ज्यावेळी तापमान वाढतं तर लोड येऊ शकते. राज्यामध्ये सध्या दुष्काळाचं सावट पाहायला मिळते, म्हणजे विशेषतः शेतकऱ्यांनी नेमकं काय काळजी घेणं गरजेचं, म्हणजे आता दुष्काळाचीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणचं हात जे पीक आहे ते खरं तर गेलेलं आहे, मात्र जे उन्हाळी पिकं आहेत त्यांना नेमकं काय त्रास हे करावं. गेल्या वर्षी जो पाऊस पडला संपूर्ण राज्यामध्ये ते अल्निनोचं वर्ष होतं. 2023 जे होतं ते अल्निनोचं वर्ष होतं. त्यामुळे गेल्या वर्षी जो पाऊस पडला तो पावसाचे जे वितरण होतं ते बघता ते थोडंसं चॅलेंजिंग आहे. यंदाच्या जी माहिती आमच्यासमोर येते, हवामान विभागाने पण असं म्हटलं आहे की जमिनीमध्ये जी आर्द्रता आहे, ज्याला आपण सॉईल मॉइश्चर म्हणतो, ती बऱ्याच ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ती कमी झाली. याचा डायरेक्ट प्रभाव जो आहे तो कृषीवरती होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याला सॉईल मॉइश्चर जमिनीमध्ये किती आहे आणि इरिगेशन मेथड आपल्याला काही म्हणजे सिंचनाची काही सोय असेल तर त्याचा आपल्याकडे एक बघावं लागेल की कशा प्रकारे आपल्याला ते किमान पाणी पुरवठा आपल्याला देता येईल, त्याच्याकडे गरज आहे. पावसाला अजून 2 महिन्यापेक्षा थोडासा अधिक वेळ आहे. त्यामुळे पुढच्या 2 ते 2 महिन्याच्या वेळेमध्ये पाणी कसं वाचवता येईल आणि कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त कसा त्याचा उपयोग होता येईल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कृषीसाठी आणि पशुधनासाठी पण आपल्याला त्याचा काही चॅलेंजेस आपल्यासमोर येऊ शकतात. तर ह्या सर्व गोष्टीकडे बघण्याची खूप गरज आहे असं मी म्हणेन. पुण्यातलं काय नेमकं शहरातलं तापमान काय आहे, म्हणजे पुढच्या 1-2 दिवसांमध्ये पुण्यामध्ये जे आम्ही पूर्वानुमान दिलं आहे की सर्वसाधारणतः सीझनल जे पूर्वानुमान आहे त्याच्याप्रमाणे जर का बघितलं तर बऱ्याच ठिकाणी दिवसाचं तापमान जे आहे ते जवळजवळ 40च्या वर काही ठिकाणी चाललं आहे. म्हणजे जसं वडगाव शहरी आहे किंवा कोरेगाव पार्क आहे किंवा वर पुण्याच्या काही उत्तरकडच्या भागामध्ये जर का बघितलं तर काही ठिकाणी तापमान गेले काही दिवसामध्ये आपल्याला 40 ते वर दिसतं. पण हे मी असं म्हणेन की हे सर्वसाधारणतः सीझनल आहे, म्हणजे ऋतुमानाप्रमाणे होणारे जे आकडेवारी ही आहे. अजून फार मोठा बदल पुण्यामध्ये अजून दिसत नाही आहे, पण सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण जसं मी म्हणालो की 40 डिग्री तापमान ज्यावेळी असतं किंवा त्याच्यापेक्षा वर असतं त्यावेळी मला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टींकडे सावधानतेने बघण्याची गरज आहे.
शक्यतो काही गोष्टी टाळाव्यात. म्हणजे दुपारी 12 ते 3 दरम्यान आम्ही हवामान विभाग नेहमीच म्हणतो की जर का गरज असेल तरच बाहेर पडावं. पण जे फील्डमध्ये काम करतात, बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत किंवा बाहेर उभे राहून त्यांना काम करायची गरज आहे, मीडिया आहे ज्यांना नेहमीच बाहेर जावं लागतं, तर अशा प्रकारे त्यावेळी काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे की आपण खूप व्यवस्थितपणे पाणी पिलं असतं, म्हणजे याच्याने डिहायड्रेशन होणार नाही. आपण काय परिधान करतो, कपडे घालतो, त्याच्यावरती पण खूप अवलंबून आहे. आपण काय खाल्लं त्या दिवसात ते पण खूप अवलंबून आहे. तर आरोग्य आणि हवामान विभागाचा जो संबंध आहे तो या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरेल असं मी म्हणेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.